तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये 7 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। म्हणजे 7 कंटेस्टंट पैकी एक ना एक कंटेस्टंट या आठवड्यामध्ये घराला टाटा बाय बाय बोलणार आहे आणि या आठवड्यामध्ये डबल इविक्शन पण होऊ शकतं, कारण लास्ट आठवड्यामध्ये एक पण इविक्शन झालेला नाही। लास्ट आठवड्यामध्ये वोटिंग बंद होती आणि मला असं वाटतं मागच्या आठवड्या मिळून आणि या आठवड्या मिळून डबल इविक्शन होऊ शकतो। पण नेमकं कोणता कंटेस्टंट या आठवड्यामध्ये घराला टाटा बाय बाय बोलणार किंवा इविक्टेड होणार याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। कारण ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स आला आहे आणि ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स नुसार कोणत्या सदस्याला जास्त वोट्स मिळाले आहेत आणि कोणत्या सदस्याला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत आणि कोणता सदस्य आहे जो या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाणार आहे, इविक्ट होणार आहे, याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि जसं आपल्याला माहिती आहे आठवड्यामध्ये 7 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। त्यामध्ये अभिजीत सावंत, अरबाज, निक्की, सूरज, धनंजय, आर्या आणि घनश्याम हे 7 कंटेस्टंट या आठवड्यामध्ये नॉमिनेटेड आहेत। आणि ॲज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड सर्वात कमी जर वोट्स मिळाले तर घनश्यामला मिळाले आहेत। हो, घनश्यामला सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत ॲज कम्पेअर टू बाकी नॉमिनेटेड कंटेस्टंट। कारण अलीकडे घनश्यामचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे घरामध्ये खूप कमी दिसतो आणि त्याचा गेम पण खूप कमी दिसतो आणि हे पाहूनच महाराष्ट्राच्या ऑडियन्स घनश्यामला सर्वात कमी वोट दिले आहेत। म्हणजे तो बॉटम मध्ये आहे आणि घनश्यामला सर्वात कमी वोट मिळालेले आहेत। म्हणजे 7व्या नंबरवर घनश्याम आहे, तर 6व्या नंबरवर धनंजय आहे, म्हणजे आपण ज्याला डीपी म्हणतो। डीपीला पण तेवढे फारसे वोट मिळाले नाहीत, कारण डीपीचा पण गेम किंवा डीपीचा इन्व्हॉल्वमेंट घरामध्ये खूप कमी दिसतोय असं ऑडियन्सला वाटतोय आणि त्यामुळेच ऑडियन्सने धनंजयला पण खूप कमी वोट्स मिळाले। धनंजय आणि घनश्याम हे दोघे पण या आठवड्यामध्ये डेंजर झोन मध्ये आहेत। यानंतर 5वा नंबर लागतो आर्याचा। आर्याला पण फारसे वोट मिळालेले नाहीत। आर्याला जर जास्त वोट मिळाले असते तर आर्या टॉप मध्ये राहिली असते, पण आर्या टॉप मध्ये नाही, आर्या 5 नंबर वरती आहे। म्हणजेच आर्याला तेवढ्या प्रमाणात वोट मिळालेले नाहीत, म्हणजे जनता आर्याला तेवढ्या प्रमाणात सपोर्ट करत नाहीये, म्हणूनच आर्या 5 नंबर वरती आहे। अभिजीत सावंत 4 नंबर वरती आहे। अभिजीत सावंतला ऑडियन्सचा खूप जास्त प्रतिसाद मिळत आहे आणि यामुळेच ऑडियन्सने अभिजीतला खूप वोट्स दिलेत, ज्यामुळे अभिजीत सेफ झोन मध्ये आहे आणि अभिजीत 5व्या नंबर वरती आहे। म्हणजेच अभिजीतला खूप सारे वोट मिळत आहेत। 3 नंबर वरती आहे अरबाज। अरबाजचा गेम बघून, अरबाजचा घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट बघून अरबाजला खूप वोट मिळालेले आहेत आणि अरबाजला जो सपोर्ट मिळत आहे सोशल मीडियावरती तो पण खूप आहे आणि यामुळेच अरबाज सेफ झोन मध्ये आहे आणि अरबाज आहे 3 नंबर वरती। 2 नंबर वरती निक्की आहे, कारण निक्कीने मागच्या जो आठवड्यात तो एकटीनेच गाजवला होता आणि यामुळेच निक्कीला एवढा सपोर्ट मिळत आहे आणि ज्यामुळेच निक्की आहे 2 नंबर वरती। आणि नंबर 1 वर आहे सूरज, महाराष्ट्राचा लाडका सूरज। सर्वात जास्त वोट सूरजला मिळालेले आहेत। ज्याप्रमाणे महाराष्ट्र सूरजला एवढा प्रेम देत आहे, महाराष्ट्र सूरजला एवढे वोट देत आहे, मला असं वाटतं की सूरजने पण महाराष्ट्राचा ऐकायला पाहिजे आणि त्याचा गेम दाखवला पाहिजे। 2 आठवडे झाले सूरजचा जो गेम आहे तो खूप कमी दिसत आहे आणि त्याचा इन्व्हॉल्वमेंट पण खूप कमी दिसत आहे। मला असं वाटतं सूरजने परत एकदा ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे। तरी पण महाराष्ट्र तसं सूरजला सपोर्ट करतच आहे आणि यामुळेच सूरज आहे नंबर 1 वरती। या 7 नॉमिनेटेड कंटेस्टंट पैकी सूरजला सर्वात जास्त वोट मिळालेले आहेत। जर या आठवड्यामध्ये इविक्शन होईल तर डेफिनेटली घनश्याम घराच्या बाहेर जाऊ शकतो आणि जर या आठवड्यामध्ये डबल इविक्शन झालं तर घनश्याम आणि धनंजय या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाऊ शकतो। या दोघांचा इविक्शन होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं, या 7 कंटेस्टंट पैकी कोणाला घराच्या बाहेर जायला पाहिजे आणि कोणाला घरात राहायला पाहिजे? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।